तर गाईज हे आहे विष्णू मंदिर. रमेश कसा आहे नाश्ता? सिग्नलला थांबलेलं तिथे एक भांडणं लागायची बघा आता. मित्रांनो आता वाजलेत 5 आणि आपण आलो आहे नर्मदाच्या नदीला. आज 26 आहे. आज लास्ट डे आहे. एका मंदिराचं दर्शन करायचं राहिले मामलेश्वरचं. मग आता आपण स्नान करून तिकडे जायचं आहे. पण वेळ जर भेटला तर त्या मंदिरात जाणार आहे, कारण आम्हाला जायचं आहे इथून पुण्यासाठी. तर बघूया गाईज काय होते. आज तुम्हाला जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं दाखवतो गाईज. भैया कहाँ रखा छोटो? आता स्नान करून झालेलं आहे आपलं, म्हणजे मी एकटाच आहे. हा माणूस थंडी वाजते म्हणून आलेला नाही. बाकीचे सगळे झोपलेत रूमवर. तर स्नान करून झालेलं आहे आणि हे पुढे ओंकारेश्वरचं दर्शन करून घ्या. ह्याची हिस्ट्री, मांधाता असा एका नावाचा व्यक्ती किंवा राजा होता. त्या राजाने तपस्या करून म्हणजे अशी शक्ती प्रकट करून अशी शक्ती त्यालाही मिळालेलं, वरदान मिळालेलं. मग त्यानं हा बेटावर आहे ना महादेवाचं शिवलिंग प्रकट केलं. त्यामुळे इथे एवढी एनर्जी आहे. हे हा बेट मांधाता आहे आणि ह्याचा आकार आहे ना ओम आकाराचा आहे. ओम आकाराचा हा बेट आहे ओंकारेश्वर. त्यामुळे नाव पण ओंकारेश्वर आहे. आधी ओंकार मांधाता असं नाव होतं वाटतं, मे बी एका रील मध्ये बघितलेलं मी. तर फिक्स काय माहित नाही, पण ओंकारेश्वर नाव आहे आपल्या ज्योतिर्लिंगाचं. तर काय आता जाणार आहे. रमेश नाश्ता करायचा काय? चला की नाश्ता करूया. नाश्ता करूया. नाश्ता करून जाऊया ममलेश्वरला. रमेशने काय रूम मध्ये तिथं आंघोळ केलती, त्याला इथं गार लागते म्हणून. तर आता भाऊ म्हणतोय मी पण येतो सोबत चल. तर आता आम्ही दोघे जण दर्शन घेणार आहे. लवकर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. बघूया दर्शन होते का काय होते काय. चला. A few moments later. नाश्ता खायला आलोय. रमेश कसा आहे नाश्ता? इथे येऊन पोहे खावा, एक नंबर. दुकानाचं नाव सांगतो. हे ह्याच्या पुढे आहे बघा, याच्या समोर आहे. तर मी पण खाऊन घेतो गाईज पोहे सोबत. रमेशनं जलेबी पण घेतलेली आहे. जलेबी कशी आहे? 1 hour later. आता मी मामलेश्वरला चाललोय. मामलेश्वर मंदिर हे 2000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इकडनं बंद आहे पण रम्या हितनं जात आहे काय? हितनं जात नाही काय? तर गाईज हे आहे विष्णू मंदिर. आत जाऊन येतो आता त्याच्या पण. आणि इकडं ओंकारेश्वर. आता मी चाललोय मित्रांनो ममलेश्वरला. ममलेश्वरची हिस्ट्री काय माहिती? 2000 वर्षाचं पुराण म्हणजे प्राचीन मंदिर आहे. आणि या मंदिराचं वास्तव्य कसं आहे माहितीये का? इथे विष्णू आणि महेश वास करतात. आणि जे पांडवांनी वनवासादरम्यान या मंदिराच्या शिवलिंगाची स्थापना केलेली असा विषय आहे हिस्ट्रीमध्ये.
गाईज दर्शन करून आलेलो आहे मी आणि रमेश. दर्शन पण झालेलं आहे मामलेश्वर मंदिराचं. तर आता मी आणि रमेश चाललोय रूमला. बाकीचे बॉयज राहिलेत आणि इथून आम्हाला इंदोर साठी निघायचं आहे लवकरात लवकर. तर आज पुण्याला चाललोय. आज लास्ट डे आहे गाईज. बघा मित्रांनो, ही गर्दी आज सोमवार असल्यामुळे. 1 hour later. गाईज तर आम्ही सगळेजण आता चाललोय इंदोर साठी आणि एकच बस होती त्यामुळे असं यायला लागले. तिथं अंकुश बसलाय खाली आणि पुढं जयेश, सूरज, ओमकार, कृष्णा, ते रम्या कुठे आहे आणि ते सोनबेडा. तर असा आमची हालत आहे आता आणि आम्ही चाललोय इंदोरला. A few moments later. तर गाईज आम्ही इंदोरहून पुण्याला जाताना सिग्नलला थांबलेलं तिथे एक भांडणं लागली बघा. आता मारायला लागले तर मारायला पण झाले, नुसतं धरले येड. जरा तर मारायला पाहिजे की, 2 कानाखाली लावायला पाहिजे. तिकडे एक भांडण झालं, इकडे एक भांडण चालू. तर गाईज मिस झालं मिस झालं गाईज. चाललोय आता. 2 hours later. पुण्यासाठी चाललोय आणि आता थांबलोय मध्ये जेवण करण्यासाठी. ही ट्रॅव्हल्स थांबले आमची. इथं जेवण केले आता आणि आमचे 3 गाईज दुसऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये ती माग आहेत. आम्ही 4 आता. तर गाईज भेटूया आपल्याला लवकर पुण्यात. 5 hours later. काळेवाडी उतरणारे पॅसेंजरनी समोर यायचं. काळेवाडी. तर गाईज फायनली पुण्यामध्ये पोहोचलोय. एक अर्ध्या तासामध्ये आपण रूम पाशी जातो. तर फायनल आनंद व्हायलाय की आता महाराष्ट्रात आलोय, पुण्यात आलोय आणि तिकडं झोपलाय कृष्णा. बोल ना. आलो फायनली पुण्यात आलो आपण. येस बॉईज, आलोय फायनली पुण्यात. खूप लांबची ट्रिप होती, कंटाळा आला. कंटाळा आलाय. 6 दिवसानंतर आज आलोय आम्ही. 6 दिवस ट्रिपला गेलो. आता थोड्या दिवसांनी म्हणजे 3 दिवसांनी व्लॉग भेटेल तुम्हाला. नेक्स्ट व्लॉग असे सगळे व्लॉग क्लिप तुम्हाला टाकत जाईल. बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सपोर्ट नक्की करा गाईज. भेटूया आता इथून पुढे. बघूया आता कोणती ट्रिप, कोणता व्लॉग येतोय. तर गाईज बाय. सी यू सून. गुड मॉर्निंग झालं आता 6 वाजल्यात. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कशी चांगला मॉर्निंग. झोपलोय. हे तर काय झोपल्याशिवाय येत नाही. कंटिन्यू झोपतच आहो. जेवण नाही काय नाही. तर गाईज भेटूया आता नवीन व्लॉग मध्ये. बाय.